हाय मुंबईकर, कसे काय? मी आई साई ठाकूर घेऊन आलो तुमच्यासाठी एक ब्रँड न्यू व्हिडिओ. तर सगळ्यात आधी तुम्हाला जय महाराष्ट्र आणि जय साईनाथ. कारण की खूप दिवस झाले मी ब्लॉग बनवला नव्हता, कारण की मी थोडा बिझी होतो. तर मी एका कामामध्ये माझ्या पर्सनल लाईफ मध्ये बिझी होता आणि माझे पेपर पण चाललेले. तर मी खूप दिवस झाले कुठे गेलो नाही. तर मी आज विचार केला जाऊया जाऊया जाऊया. तर मी आज आम्ही एक नवीन जागाला एक्सप्लोर करणार आहे. ती जागेवर खूप लोक गेले, असं नाही, खूप लोक गेले. तर आपण खूप दिवसानंतर चाललोय, कारण की ही मुंबई आहे. तर मुंबईमध्ये गरमीमध्ये अशा जागेवर जातात. खूप लोक रिसॉर्टला जातात, खूप लोक फार्म हाऊस वगैरे वगैरे वगैरेला जातात फॅमिली सोबत. पण त्या जागेवर आम्ही चाललोय, त्या जागेवर फॅमिली सोबत जाऊ नाही शकत, कारण की ती जागा एकदम जरा जंगल टाईप आहे, आतमध्ये आहे खूप जंगलामध्ये. तर आपण तिकडे जास्त फॅमिली वगैरे जाऊ नाही शकत. तर आपण आज मित्रांसोबत, खूप दिवस झाले माझे मित्र पण बोललेले जाऊया जाऊया कुठेतरी जाऊया, पण आपण गेलो नव्हतो. तर त्या जागेला आज आपण जाऊया आणि एक्सप्लोर करूया. तर सगळे या. तर चला, माझ्या मित्रांना पहिले स्टेशनवर घ्यायला जाऊया. तर चला. तर हाय गाईज, मी तुम्हाला बोललेलो मी आता माझ्या मित्रांना घेऊन रिक्षात बसलोय. तर हे रिक्षावाले काका रिक्षा चालवतात. ऍक्च्युली काका नाही, दादा आहे. तर सॉरी काका बोलण्याबद्दल. तर आता आम्ही त्या जागेवर चाललो. तर तुम्हाला बोललेलो नवीन जागा एक्सप्लोर करतोय. तो मला खूप एक्साइटमेंट होते, कारण की खूप दिवसानंतर मी त्या जागेवर चाललोय. ती जागा एवढी कूल आहे ना, कारण की गरमीमध्ये त्याच जागेवर जायला मला खूप आवडतं. तर मी खूप खूप म्हणजे खूप दिवस झाले गेले. माझे मित्र बोललेले ते, हे सगळे माझे मित्र तुम्ही बघू शकता. तर आपण त्या जागेवर जाऊन एक्सप्लोर करतोय. तर खूप दिवस झाले मी त्या जागेवर गेलो नव्हतो. मला खूप धगधग एक्सायटेड होतं, कारण की खूप म्हणजे माझे मित्र बोललेले की पेपर झाल्यावर जाऊया जाऊया. माझे पेपर झाले, तर मस्त एन्जॉय करू. चला 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 पटकन. गाईस, आपण आता इकडे डोंगर चढलोय. सगळे इकडे खूप थकले, तुम्ही बघू शकता. हा डोंगर लागलाय, आपलं पूर्ण भांडूप आहे. डोंगर लागलाय, आम्ही एवढे टॉपला आहे. आम्ही कसा चढतो बघू शकता. तुमच्यासाठी काय काय करायला लागते. टॉपला जंगल लागलंय गाईस. हे आपलं पूर्ण वांडप. भाऊ पाटील आम्ही त्या ठिकाणी पोचलोय. तिकडे आम्ही पूर्ण डोंगर, एवढा डोंगर चढून आम्ही पोचलोय. तर हे माझे मित्र, हे टी व्ही आहे गाईस, बघू नका. बघायसाठी आम्ही एवढं जास्त थांबलेलो. इकडे पोचलोय. मी खूप दिवसानंतर आतमध्ये चाललोय. तुम्ही बघू शकता इकडे आतमध्ये चाललोय, एवढ्या रिक्स मध्ये, एवढ्या छोट्याशा जागेत आतमध्ये चाललोय. एवढं बघू शकता. हा पण रिक्स घेतोय. रिक्स तुम्ही घेऊ नका. एवढ्या आतमधून जायचंय गाईस, एका पाईपलाईन वरून. तुम्ही बघू शकता. नाका नोंद चालले गाईस. त्याच्या अजून खाली जायचं आपल्याला. आपला मित्र एक समोरून या. आणि गाईस, तुम्ही कधी इकडे येणार तर सावकाश या, कारण की तुम्ही बघू शकता. आणि इकडे फॅमिली वगैरे खतरो के खिलाडी गाईस. हे आपण खाली उतरतो. स्लोप बघा किती आहे. सगळ्यात आधी मी उतरलो. हे आपले मित्र सगळे पाठी राहिले, सगळे उतरले. ते हा पुढे आपली, आता आपण त्या जागेवर पोहोचलोय. हा बघा, आता इथून पुढे फायनल मध्ये येणार आहे आम्हाला. तुम्ही बघू शकता. आता चला गाईस, मी आता एकदम आतमध्ये आलोय. हे माझे सगळे मला बोललेलं ही जागा एवढी क्रेजी आहे ना, मला ही खूप जागा आवडते. एवढा चांगला व्ह्यू आहे ना गाईस. इकडे फॅमिलीला अलाउड नाही, कारण की
ही फक्त मुलांसाठी जागा आहे. तर मी खूप दिवसानंतर आलोय उजेडाचा या जागेमध्ये. खूप खूप म्हणजे खूप दिवसानंतर. ही माझी खूप म्हणजे खूप आवडती जागा आहे. कारण की तर मी आता मला एवढी इच्छा होती इकडे येऊन कधी पोहायला जातो. गाईस तर आता मी चाललोय इकडे. तुम्ही बघू शकता खूप दिवसानंतर गाई झालोय. गाईस तुम्ही बघू शकता इकडे आग लागलेली आहे. हे आपल्या मित्रांनी या शुभम सरदाने आणि साहिलने आग लागलेली आहे. तुम्ही बघू शकता किती मेहनत करायला लागते. तो आपला काय करतोय काय माहिती फोनवर नीट शोधतोय. तर तुम्हाला एक मुद्दा होता सांगायचा. तुम्ही इकडे येतात तर तुम्ही इकडे येताना खूप म्हणजे एकटे नका येत जाऊ. कारण की ही जागा थोडी रिस्की आहे. इकडे कधी पण पोलीस येतात काय पण होऊ शकतं. कारण की तुम्ही एकटे आलं आणि इकडे येताना जरा सावकाश खाली बघत कारण की आपण रस्ता जरा खराब आहे गाईस. बघू शकता थोडा गायब आहे. तिकडे जास्त कोण लवकर येत नाही. तुम्ही बघू बघू शकता मी एकटाच आहे. बाकी सगळे तिकडे पोहायला गेले. काय करणार. मॅगी तर बनवतो भाई पहिल्यांदा. ते पण बघू शकता मॅगी तर काय आता आली 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 मॅगी आली. काहीच आम्ही इकडे पाण्यामध्ये उतरलोय. तर तुम्ही बघू शकता खूप दिवसानंतर म्हणजे गरमीची मजा. मुंबईमध्ये गरमीची मजा फॅमिली सोबत कुठे पण जाऊ शकता. रिसॉर्टला पण मित्रांसोबत जे सोबत पोहण्याची मजा ती वेगळी आहे. खूप मेहनत करून आम्ही इकडे आलो. डोंगर चढलो. तर मला वाटलं तुम्ही खूप दिवसानंतर आलेलो. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर आधी जाऊन पटपट जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा. कारण की मी कोणता पण ब्लॉगचे अपडेट पहिले इंस्टाग्राम आय डीच्या स्टोरी पोस्ट करतो. त्याच्याकडे किती झाले तुम्ही बघू शकता. तर लवकरात लवकर जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला लवकर भेटू.